मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत। मारेगाव वार्ता। चुंबकाच्या सहाय्याने वीज मीटर बंद पाडणे भोवले, वीज चोरीच्या 2 घटना, चौघांवर गुन्हा दाखल। यवतमाळ येथील चुंबकाच्या सहाय्याने मीटर बंद पाडून वीज चोरी करणाऱ्या 2 वेगवेगळ्या घटनेत चौघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले। या प्रकरणी वंदना पांडे, आनंद अमरावत दोघेही राहणार मातोश्री नगर आणि वासुदेव लखानी, राकेश लखानी राहणार वैद्यनगर आदी चौघांवर गुन्हे नोंद करण्यात आले। महावितरणच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिनकर नागपूरकर यांच्या पथकातील सहाय्यक अभियंता अनिल जोशी, नेहा म्हात्रे, मोहसिन शब्बीर मोहम्मद आदींनी लोहारा परिसरातील मातोश्री नगरात राहणारे वंदना पांडे, आनंद अमरावत यांच्या घरी दिनांक 21 जूनला धाड टाकली। यावेळी मीटरच्या मागील प्लायला मोठे छिद्र पाडून चुंबकाच्या सहाय्याने मीटरचे पल्स बंद पाडून वीज चोरी करत असल्याचे निदर्शनास आले। यात ग्राहकांवर 12 महिन्याचे 2924 युनिटच्या चोरीचा ठपका ठेवून 1,08,907 रुपये दंड ठोठावला आहे। ही रक्कम भरण्याकरिता त्यांना अवधी देण्यात आला होता, मात्र निर्धारित कालावधीत दोघांनीही दंडाची रक्कम भरली नाही। त्यावरून वंदना पांडे तसेच आनंद अमरावत यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली। तसेच दुसरी कारवाई शहरातील वैद्यनगरात राहणारे वासुदेव लखानी, राकेश लखानी यांच्या घरी दिनांक 18 जूनला वीज वितरणाच्या भरारी पथकाने धाड टाकली होती। त्यावेळी चुंबकाच्या सहाय्याने वीज मीटर बंद पाडण्यात आल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले होते। लखानी यांच्यावर 12 महिन्यात 3,086 युनिटचा ठपका ठेवत 50,431 रुपये दंड ठोठावला होता। हा दंड भरण्याकरिता त्यांना अवधी देण्यात आला होता, परंतु त्या कालावधीत लखानी यांनी दंडाची रक्कम भरली नाही। त्यामुळे पोलिसांनी वीज चोरीचा गुन्हा नोंदवला। या प्रकरणाचा पुढील तपास शहर ठाणेदार सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे। मारेगाव वार्ता, सचिन मेश्राम, यवतमाळ।